महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होऊन तब्बल 11 दिवस होऊन गेलेत आणि अखेर 11 दिवसांनी मुख्यमंत्री पदाला घेऊन गुलदस्त्यात असणारा प्रश्न सुटलाय। आज मुंबईत झालेल्या भाजप विधिमंडळ पक्षनेत्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री पदाचा चेहऱ्याचा खुलासा झालाय। महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून भाजपचे गटनेता आणि 2 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर अखेर शेवटी शिक्कामोर्तब करण्यात आले। उद्या आझाद मैदानात होणाऱ्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी सोहळ्यात आणखी कोणकोणते नेते शपथ घेणार आणि आज झालेल्या विधिमंडळ पक्षनेत्यांच्या बैठकीत नेमकं काय घडलं त्याचाच काहीसा खुलासा आजच्या व्हिडिओत करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार, मी सायली चाळके आणि तुम्ही पाहताय MB लाईव्ह मराठी। 30 नोव्हेंबरला भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवर पोस्ट करत महाराष्ट्रात महायुती सरकारचा शपथविधीबद्दल माहिती पोस्ट केली। त्या पोस्टमध्ये ते लिहितात, राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी विश्वगौरव माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या उपस्थितीत गुरुवारी दिनांक 5 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता आझाद मैदान मुंबई येथे संपन्न होणार आहे। बावनकुळेंच्या या पोस्ट नंतर विरोधी पक्षांनी त्यांच्यावर अनेक साऱ्या टीका केल्या। भाजप नेता देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार आहेत अशी चर्चा कित्येक दिवस सुरू होती, पण आज शेवटी या चर्चेवर फुल स्टॉप लागलाय। आज मुंबईत सकाळी 11 वाजता विधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये भाजपाच्या विधिमंडळ आमदारांची बैठक पार पडली। या बैठकीत महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील हे निश्चित करण्यात आले। या बैठकीत भाजपाचे 132 आमदार त्याशिवाय भाजपाला पाठिंबा दिलेले 5 इतर आमदारही उपस्थित होते। बैठकीपूर्वीच भाजप नेते आणि आमदारांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। त्याशिवाय विधान भवन फुलांनी सजवल्याचे दिसले। भाजप आमदार भगवे फेटे घालून होते। या बैठकीला सुरुवात होण्याआधी नेत्यांनी पक्षाचे निरीक्षक निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी यांचे स्वागत देखील केले। विधिमंडळाच्या बैठकीआधी भाजपा कोर कमिटीची बैठक पार पडली। यात प्रस्ताव कोण मांडणार, सूचक अनुमोदक कोण असणार हे ठरवण्यात आले। कोर कमिटीच्या बैठकीनंतर सर्व नेते सेंट्रल हॉलमध्ये पोहोचले आणि बैठकीमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांची गटनेतापदी निवड व्हावी यासाठी प्रस्ताव मांडला आणि या प्रस्तावाला पंकजा मुंडे, प्रवीण दरेकर, रवींद्र चव्हाण, संजय कुटे, संजय सावकारे, अशोक उचके, आशिष शेलार, योगेश सागर, गोपीचंद पडळकर यांनी अनुमोदन दिले आणि भाजपच्या सर्व आमदारांनी एकमताने चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या प्रस्तावाला मंजुरी देखील दिली। देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या गटनेतापदी निवड झाल्यानंतर भाजपच्या ठिकठिकाणच्या कार्यालयात जल्लोष सुरू झाला। देवेंद्र फडणवीस यांची गटनेतापदी निवड झाल्यानंतर निर्मला सीतारामन म्हणतात, नवनिर्वाचित गटनेते देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा। या निवडणुकीत महाराष्ट्रातील 14 कोटी जनता जनार्दनचा निर्णय हा संपूर्ण भारतासाठी संदेश आहे। ही नियमित विधानसभा निवडणूक नव्हती। लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील ही निवडणूक, त्याआधी हरियाणाचे झालेली निवडणूक, यातून जनतेचा संदेश स्पष्ट आहे। हे अभूतपूर्व यश हा विकसित भारतासाठी संदेश आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। सोबतच भाजपचे नवनिर्वाचित गटनेता देवेंद्र फडणवीस यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांसोबत कार्यकर्त्यांपर्यंत सगळ्यांचे आभार मानले। आभार प्रदर्शन करताना ते नेमकं काय म्हणाले ते आपण आधी पाहूयात। आपल्या सर्वांचे मी आभार मानतो की आपण एकमताने या ठिकाणी विधिमंडळ गटाचा नेता म्हणून माझी निवड केली। एक गोष्ट आपल्या समोर निश्चितपणे ठेवली आहे, ती म्हणजे एक है तो सेफ है आणि मोदी है तो मुमकिन है। जे मॅन्डेट या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे, खरं म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेला मी साष्टांग दंडवत घालतो। अशा प्रकारचं मॅन्डेट महाराष्ट्राच्या जनतेने आपल्याला दिलेलं आहे। जनतेचा कौल आपल्याला मिळाला होता। दुर्दैवाने जनतेचा जो कौल होता तो हिसकावून घेण्यात आला आणि जनतेसोबत एक प्रकारे बेईमानी त्या काळामध्ये झाली। मी काही त्या इतिहासामध्ये जाऊ इच्छित नाही, एक नवीन सुरुवात आपण करतोय, पण या गोष्टीचा निश्चित उल्लेख करेन की सुरुवातीच्या 2.5 वर्षामध्ये ज्या प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला त्रास देण्यात आला, आपल्या आमदारांना त्रास देण्यात आला, नेत्यांना त्रास देण्यात आला, अशाही परिस्थितीमध्ये मला या गोष्टीचा अभिमान आहे की 2.5 वर्षात एकही आमदार आपल्याला सोडून गेला नाही। सगळे आमदार, सगळे नेते संघर्ष करत होते आणि त्या संघर्षामुळेच 2022 साली पुन्हा आपलं सरकार तयार झालं आणि त्यातूनच
आज पुन्हा एकदा पूर्ण बहुमत आपल्या महायुतीला, प्रचंड बहुमत हे महायुतीला मिळालं आणि आपल्या भारतीय जनता पक्षाला 132 आणि आपल्या मित्रांसोबत 137 जागा, एक प्रकारचा इतिहास या महाराष्ट्रामध्ये लिहिला गेला. हा इतिहास मला असं वाटतं की अभूतपूर्व अशा प्रकारचा आहे. खरं म्हणजे अतिशय महत्वाचं अशा प्रकारचे वर्ष आहे. एकीकडे आपण सगळे लोक ज्या प्रक्रियेतनं निवडून येतो, ती प्रक्रिया ज्या संविधानाने आपल्याला दिली, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेलं आमचे संविधान, या संविधानाची 75 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि म्हणून सर्वार्थानं एक अत्यंत महत्वाचं अशा प्रकारचे वर्ष आहे. कारण आपल्याला कल्पना आहे की देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी हे देखील नेहमी सांगतात की कुठल्याही ग्रंथापेक्षा, धर्मग्रंथापेक्षा माझ्याकरता भारताचं संविधान सगळ्यात महत्वाचं आहे. आणि एक असं संविधान की ज्या संविधानाने प्रत्येक भारतीयाला जगण्याचा, मोठं होण्याचा, समृद्ध होण्याचा अधिकार दिला आणि भारताला जगातले एक उत्तम राष्ट्र म्हणून प्रस्थापित करण्याचं काम केलं. अशा या संविधानाच्या 75 वर्ष पूर्ण होणाऱ्या अमृत महोत्सवी वर्षात पुन्हा एकदा या ठिकाणी आपण सरकार स्थापन करतोय. 2019 साली जनतेने दिलेला कौल विरोधी पक्षाने हिसकावून घेत जनतेशी बेईमानी केल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. सोबतच 2.5 वर्षात एकही आमदार त्यांना सोडून गेला नाहीत, यासाठी त्यांनी आमदारांचे आभार देखील व्यक्त केले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाले. हे वर्ष महत्त्वाचे आहे आणि संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात महायुतीचं सरकार स्थापन होत असल्याचे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले. जनतेच्या अपेक्षा मला पूर्ण करायच्या आहेत. माझ्या सर्व मित्र नेत्यांना सोबत घेऊन मला चालायचं आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेला मी आश्वासन देतो की राज्याच्या विकासासाठी 24 तास काम करत राहील, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्रातल्या नव्या सरकारचा शपथविधी उद्या आझाद मैदानावर संध्याकाळी 5 वाजता होणार आहे. यावेळी केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शपथ घेतील अशी माहिती शिवसेना नेते उदय सामंत यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर आहेत आणि कमी कालावधीचा हा दौरा असल्या कारणामुळे फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीचाच शपथविधी होणार असल्याचे म्हटले जाते. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर देखील उपस्थित राहणार आहेत. सोबतच इतर मंत्र्यांचा शपथविधी देखील लवकरच मुंबईच्या राजभवनात होणार असल्याची माहिती समोर येते. एक मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि 2 उपमुख्यमंत्री ज्याची अजून घोषणा होणे बाकी आहे ते उद्या शपथ घेतीलच. पण सोबत भाजपाचे 19, एनसीपी अजित पवार पक्षाचे 7 आणि शिवसेना शिंदे पक्षाचे 5 नेता मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात असं देखील म्हटलं जातंय. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस त्यांच्या मुख्यमंत्री पदाचे 3रे पर्व सुरू होत आहे. यातच महायुती सोबत असणाऱ्या इतर पक्षातील कोणकोणते नेते मंत्रिपदाची शपथ घेणार आणि कोणत्या नेत्यांना कोणते मंत्रिपद मिळणार यावर आता सगळ्यांचे लक्ष लागून राहिले. देवेंद्र फडणवीस म्हणजेच देवाभाऊ मुख्यमंत्री 3.0 सुरू होणाऱ्या पर्वाबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी पाहत रहा MB लाईव्ह मराठी.